सहल देवदर्शनासाठी जात आहात तर तुमच्यासाठी कमी खर्चात उत्तम भोजन देणारी, राहण्याची उत्तम व्यवस्था करणारी विश्वसनीय कंपनी म्हणजे कोल्हापुरातील उजळाईवाडी इथली ओम साईराम टूर्स अँड ट्रॅव्हल्स. होय, कौटुंबिक प्रवास, दूध संस्था, शेतकरी सहली, ग्रामपंचायत सहली यासाठी स्विफ्ट डिझायर, इनोवा क्रिस्टा, 35 सीटर, 39 सीटर बस, 17 सीटर टेम्पो ट्रॅव्हलर, 50 सीटर स्लीपर बस भाड्याने उपलब्ध आहेत. त्वरित संपर्क साधा. सुधीर घुगरे, ओम साईराम. संपर्कासाठी मोबाईल क्रमांक 9767001819. संपर्कासाठी मोबाईल क्रमांक 9767001819. नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पश्चिम महाराष्ट्र प्रांत अंतर्गत उत्तर कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने हातकणंगले तालुक्यातील इचलकरंजी इथं संघ शताब्दी मंथन हा समाजातील वैचारिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींच्या बरोबर संवाद सोहळा संपन्न झाला. यावेळी क्षेत्र संघचालक जयंतीभाई भाडेसिया आणि प्रांत मंडळ सदस्य सामाजिक सद्भाव गतिविधीचे उदयराव सांगवडेकर हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. कागवाडे मळ्यातील तेरापंथी भवनमध्ये झालेल्या या संवाद मेळाव्यामध्ये क्षेत्र संघचालक जयंतीभाई भाडेसिया म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण झाली आहेत. या 100 वर्षाच्या कालावधीमध्ये संघ आपल्या देशामध्ये समाज संघटन, समाज जागृती यासह विविध सेवा, कार्य आणि परिवर्तनाची कामे करत आहे. देशाला परमवैभव प्राप्त व्हावे यासाठी आणि देशाला बलशाली वैभवशाली करण्याचे एकच ध्येय घेऊन संघाचे स्वयंसेवक सर्व क्षेत्रांमध्ये अतिशय प्रामाणिकपणे काम करत आहेत. आपण सर्वांनी एकत्र येऊन एकाच सुरात सूर मिसळून देशासाठी काम केले पाहिजे. 100 वर्षांमध्ये संघाने केलेल्या समाजसेवेची आणि देशसेवेच्या कार्याची माहिती समाजामधील विचारवंतांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी आणि संघाबद्दल त्यांची भावना जाणून घेण्यासाठी देशभर संघ शताब्दी मंथन हा संवादाचा कार्यक्रम संपन्न होत आहे. यावेळी दुसरे वक्ते उदयराव सांगवडेकर यांनी नागरिकांना जसे हक्क आहेत तशी त्यांची कर्तव्य सुद्धा आहेत आणि याची जाणीव प्रत्येक नागरिकाला झाली पाहिजे. सध्या बिघडत चाललेली कुटुंब व्यवस्था, पर्यावरणाबाबत नागरिकांची कार्यवाही याबाबत मार्गदर्शन करताना त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने संघ शताब्दी मंथन संवाद कार्यक्रमामध्ये स्वबोध, कुटुंब प्रबोधन, नागरिक कर्तव्य, पर्यावरण आणि समरसता ही पंचसूत्रीबाबत प्रबोधन करत आहे. या पंचसूत्रीचा अवलंब प्रत्येक नागरिकांनी केल्यास देश बलशाली झाल्याशिवाय राहणार नाही हे सांगत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने 100 वर्षाच्या कालखंडात समाजामध्ये केलेल्या सामाजिक आणि देशसेवेची माहिती दिली. यावेळी उपस्थित अनेक मान्यवरांनी राज्यामध्ये संघ विचाराच्या पक्षाची सत्ता असून हिंदू विरोधी कटकारस्थान, प्रशासनातील भ्रष्टाचार, पक्षातील कार्यकर्त्यांची होत असलेली घुसमट, पक्षात वाढलेला बेशिस्तपणा याबाबत संघाने लक्ष घालावे अशी मागणी केली आहे. याप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भगतरामजी छाबडा, उत्तर कोल्हापूर जिल्हा संघचालक डॉक्टर सूर्यकिरण वाघ, मुकुंद पारेशवाड यांच्यासह संघाचे स्वयंसेवक, वृत्तपत्र क्षेत्रातील संपादक, पत्रकार, लेखक, वृत्तपत्राशी संबंधित विभागाचे प्रतिनिधी, स्तंभलेखक, मुक्त पत्रकार, यूट्यूबर, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.